आज आपण गावरान कोंबड्याचं मटण किंवा चिकन की शक्यतो गावाकडेच मिळतं, चवीला अप्रतिम लागतं. दुसरं बोकडाचं किंवा साधे चिकनपेक्षा याची चव अप्रतिम लागते, एकदम झणझणीत. आणि मटण खाल्लेलीची चव तोंडात कायम राहते. याचा वास ही पूर्ण घरभर पसरलेला असतो. वासानेच हे कोंबड्याचं मटण तुम्हाला खावं वाटतं. दिसतानाही किती छान दिसत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी अर्धा किलो देशी कोंबडीचं मटण घेतलं आहे किंवा चिकन म्हणा. आता हे स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यात 2 चमचे आता मी मीठ टाकते आणि 1 मोठा चमचा हळद टाकते. हळद याच्यासाठी टाकायचं की त्याचा उग्र वास असतो तो कमी होतो व चांगलं याला मॅरिनेट करून घ्यायचं. छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं नाच्यात. आणि नंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला याच्यासाठी टाकायचा की शिजताना त्याच्यामध्ये ह्या मसाल्याचा फ्लेवर गेला पाहिजे व त्याची चव छान लागते. आता इथं मी एका पातेले गॅसवर ठेवून त्याच्यात साधारणतः 1 मोठी पळी तेल टाकले व आता आपल्याला हे चांगलं चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आपण यात कांदा ती काहीही वापरलं नाही. एकदम साधी सोपी गावाकडची रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ही ट्राय करा. आता आपल्याला तेलामध्ये छान असं ह्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा सुरुवातीला. तुम्ही बघू शकता त्याला हलकंसं असं पाणी सुटायला. मिठाचं पाणी सुटल्याशिवाय ह्याच्यात दुसरं पाणी ॲड करायचं नाही. आता हे साधारणतः 2 मिनिट मी असंच हलवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात पाणी न ओतता गॅसवरती पातेल्यावर त्याच्या ताटामध्ये पाणी ओतून असं झाकून ठेवायचं, जेणेकरून आत त्याच्या पाणी छान असं सुटलं जातं व हे पाणी सुटल्यामुळंच आपल्या ह्या चिकनला चव छान येते व मटणही चिकनही छान असं शिजलं जातं. तुम्ही बघू शकता आता किती छान याला मिठाचं पाणी सुटलं आहे. या पाण्यामुळेच रश्श्याला चव छान येते. ही पाणी सुटण्यासाठी शक्यतो असं वरती झाकून ठेवायचं. आता आपण जे ताटात गरम केलेलं पाणी आहे ते याच्यात टाकायचं व नंतर अजून ताटात गरम पाणी करायला ठेवून द्यायचं व ते अजून एकदा आपल्या या रश्श्यात ओतायचं, म्हणजे चिकनमध्ये ओतायचं. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी या चिकनमध्ये ओतून चांगलं हे कोंबडीचं मटण शिजण्यासाठी थोडासा वेळ जावा लागतो, साधारणतः 1 तास लागतो. तुम्ही बघू शकता आता हे अशा प्रकारे शिजले गेले. खरं तुम्हाला हवं तेवढं याच्यात पाणी ओतून घ्यायचं व छान असं शिजवून घ्यायचं. मी आता अजून थोडं याच्यात पाणी ओतून घेते व मीडियम गॅसवरती याला चांगलं 1 तास म्हणजेच 45 मिनटं शिजायला ठेवून देते. हे दिसतानाच किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. याचं सूप ही अप्रतिम लागतं. आता आपलं हे मटण शिजतंय तोपर्यंत आपण याच्या मसाल्याची तयारी करूया. इथं मी अर्धा नारळ चिरून भाजून घेतले. हे सगळं मटेरियल मी भाजून घेतले. तीळ, खोबरं, कांदा, टमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर बारीक करून घेतली. छान असं मिक्सरवर त्याची पेस्ट करून घ्यायची. आता ज्या कढईमध्ये हे सगळं मी भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आता मी 3 पळी तेल घेतले. त्याच्यात आपण जो रेग्युलर काळा मसाला भाजी करण्यासाठी वापरतोय तो टाकून घ्यायचा. शक्यतो गॅस एकदम कमी ठेवायचा. ही ट्रिक वापरल्यामुळे काय होतं, आपल्या चिकनच्या जी भाजी असते त्याला कलर खूप छान येतो. दुसरा कोणताही मसाला टाकण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता छान आपल्या तेलात तळला गेला आता हा मसाला. आता आपण मगाशी जो कांदा, खोबऱ्या, तिळाचं जे वाटण केलं होतं त्या ह्याच्यात टाकून घेऊया. हे वाटण हे आपल्याला छान असं पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे शक्यतो लोखंडी कढईत जर तुम्ही भाजलं तर याची चव अजून दुपटीने वाढते. आता हेच आपण अजून वरून तिखट ते टाकायचं आहे. फक्त आपण कट येण्यासाठी किंवा कलर बदलण्यासाठी मसाल्यात आपण हे तिखट टाकलं होतं. आता तुम्हाला जेवढा हवा आहे किंवा जेवढं तिखट करायचं आहे तेवढ्या घरगुती मसाला टाका. नंतर तुमच्याजवळ जो चिकन मसाला किंवा मटण गरम मसाला कुठला असेल तो मसाला 2 चमचे टाका
व आपण जे चिकनचं सूप ठेवलेलं असते त्याच्यात 2 पळी टाकून घ्यायचं. याच्याने काय होतं, मसाला छान स्मूथ असा भाजला जातो व एकजीव होतो. सगळे मसाल्याचे फ्लेवर एकमेकात मिसळले जातात. मात्र हे सूप टाकल्यानंतर पण पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या साईडला मी आपण जे चिकन शिजवलं होतं ते गॅसवर परत अजून ठेवलं होतं. त्याला छान अशी उकळी येऊ दिली का आपण जो हा मसाला तयार केला होता तो त्याच्यात टाकायचा. सगळा मसाला त्याच्यात टाकून मिक्स करून साधारणतः एक 10 मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची. सगळा मसाला आपल्या रश्श्याला लागला पाहिजे. वरून जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता टेस्ट करून थोडीशी. व एक 10 मिनटं छान अशी उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे. आता वरून जर कोथिंबीर टाकूया व साधारणतः एक 2 मिनिट असंच उकळी देऊन तयार झाला आपला हा झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा. बघता क्षणी खावं वाटेल असा हा एखाद्या ताटात घेऊन भाकरीबरोबर तुम्ही जर खाल्ला तर सर्वांनाच खूप आवडेल. तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शक्यतो ही कोंबडीचं मटण गावाकडेच मिळतं त्यामुळं नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघून शेअर करा.